विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोलाचा पाठ क्रमांक 6 नैसर्गिक प्रदेश हा पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला वेगवेगळी चित्रे दिसत आहेत. इथे अन्नाची चित्रे आहेत, वनस्पती व प्राणी यांची चित्रे आहेत. त्यासोबतच वेगवेगळ्या प्रदेशातील वस्त्र घातलेली लोक इथे तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर निवारा, कुठल्या प्रकारची घरे आहेत, कोणकोणत्या प्रकारची घरे आहेत आपल्या देशात, ते सर्व इथे दिलेलं आहे या चित्रांमध्ये. तर तुम्हाला काय करायचं आहे, चित्राजवळील चौकटीत सोबतच्या सूचीनुसार खुणा करा. इथे प्रत्येक चित्राजवळ एक एक चौकट दिलेली आहे. हे बघा, ही सूची इथे दिली आहे. या सूचीनुसार तुम्हाला खुणा करायच्या आहेत. एक, मी वापरतो किंवा अनुभवतो. तर तुम्ही या चित्रांपैकी कशाचा अनुभव घेतला आहे किंवा कुठली वस्तू तुम्ही वापरली आहे. तर जर वापरली असेल, अनुभवली असेल तर त्याच्यावर राईट मार्क करायचा आहे. मी पाहिले आहे, यातील कोणतं घर, कोणता पोशाख, कोणता प्राणी, कोणत्या प्रकारची डिश तुम्ही पाहिली आहे तर त्यावर स्टार करायचा आहे. मला माहीत नाही. जर या चित्रापैकी एखादं चित्र तुम्हाला माहीत नसेल तर त्यावर तुम्हाला रॉंगचं साईन करायचं आहे. तर ह्या सर्व चित्रावर तुम्हाला सूचीनुसार स्टार, राईट मार्क, रॉंग मार्क करायचं आहे. या चित्रावर आधारित इथे काही प्रश्नसुद्धा दिली आहेत. या चित्रावरून त्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. तर बघा, आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण पाहतो, अनुभवतो त्यापेक्षा काही भिन्न गोष्टी जगात इतरत्र आढळतात. विविध वन्य जीवांच्या संदर्भातील शैक्षणिक व माहितीपर होणारे कार्यक्रम आपण दूरचित्रवाणीवर पाहत असतो. त्या वन्यजीवांविषयी जाणून घेण्याचे कुतूहल आपणास वाटते. आपल्याकडे ते का उपलब्ध नाहीत? ते आपल्याकडील वन्य प्राण्याप्रमाणे का नाही? त्यांच्यात हा फरक का निर्माण झाला? याविषयीच्या कारणांचा आपण शोध घेऊया. चला तर मग. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात भूस्वरूपे, हवामान, मृदा यांच्यात भिन्नता आढळते. पृथ्वीवरील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भूस्वरूपे आहेत. कुठे डोंगर आहे, कुठे सपाट जमीन आहे, कुठे मैदान आहे, कुठे पठार आहे. तेथील हवामान वेगवेगळं आहे. मृदा म्हणजे माती किंवा जमीन तिथली वेगळी आहे. म्हणजे भूस्वरूपे, हवामान, मृदा यांच्यामध्ये काय आढळते? भिन्नता आढळते, वेगळेपणा आढळतो. ही भिन्नता प्रामुख्याने त्या भागात उपलब्ध सूर्यप्रकाश आणि पाणी यांच्यावर अवलंबून असते. सूर्यप्रकाश व पाणी यांची उपलब्धता विषुववृत्त ते ध्रुवापर्यंत बदलत जाते. याबाबतचा अभ्यास आपण मागील इयत्तांमध्ये केला आहे. भूस्वरूपे, हवामान, मृदा या 3 घटकातील बदलांचा प्रभाव वनस्पती, प्राणी व मानवी जीवन यांच्यावर पडत असल्यामुळे जैवविविधतेत बदल होतो. पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडात विशिष्ट अक्षवृत्तांच्या दरम्यान हवामान, वनस्पती व प्राणी जीवन यात साधर्म्य आढळते. अभ्यासाच्या दृष्टीने हवामान, वनस्पती व प्राणी यामध्ये आढळणाऱ्या साधर्म्यामुळे काही प्रदेशांचा वेगळेपणा आपल्या लक्षात येतो. हे प्रदेश नैसर्गिक घटकावर अवलंबून असल्याने त्यांना नैसर्गिक प्रदेश म्हणतात. अशा प्रदेशातील नैसर्गिक पर्यावरणाचा मानवासह सर्व सजीवसृष्टीवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. पृथ्वीवरील भूप्रदेश या नैसर्गिक प्रदेशात विभागला जातो. पाठातील तक्त्यांच्या व नकाशाच्या आधारे आपण त्याची माहिती करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला प्रदेश दिलेले आहे. स्थान व कोणता प्रदेश आहे ते दिलेलं आहे. त्याचं हवामान, नैसर्गिक वनस्पती, प्राणी जीवन, मानवी जीवन हे सर्व या तक्त्यांमध्ये दिलेलं आहे. आपण एक एक करून त्याचा अभ्यास करूया. आता प्रदेशाचं नाव आहे टुंड्रा प्रदेश. या प्रदेशाचं स्थान सुमारे 65° ते 90° उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान हा प्रदेश आहे. ग्रीनलँड, उत्तर कॅनडा, उत्तर युरोप, उत्तर आशिया इत्यादी. इथलं हवामान कसं आहे टुंड्रा प्रदेशातील? तर उन्हाळ्यात सरासरी 10°C तापमान, हिवाळ्यातील तापमान सुमारे -20° ते -30°C असते.
आणि पाऊस किती पडतो? सरासरी पर्जन्य 25 ते 300 मिलीमीटर आणि अतिशय थंड हवामान इथलं असते. या प्रदेशात नैसर्गिक वनस्पती आहेत. अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती, छोटी झुडपे, खुरटे गवत, फुले, शेवाळ, दगडफूल इत्यादी. या प्रदेशातील प्राणीजीवन आहे कॅरेबू, रेनडियर, ध्रुवीय अस्वल, कोल्हा, सील मासे व वॉलरस मासे इत्यादी. मऊ व दाट केस असलेले प्राणीसुद्धा या प्रदेशात आढळतात. मानवी जीवन, शिकार व मासेमारी इथले लोक करतात. कातड्याचे तंबू, इग्लू घरामध्ये राहतात. स्लेज गाडीचा वापर करतात. इथली लोकसंख्या अतिविरळ, उदाहरणार्थ एस्किमो लोक. देश आहे तैगा प्रदेश. सुमारे 55 उत्तर ते 65 उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान अलास्कापासून अटलांटिक महासागरपर्यंतचा भाग आणि युरेशियाचा भाग म्हणजे तैगा प्रदेश होय. इथलं हवामान आहे, उन्हाळ्यातील तापमान सुमारे 15 ते 20 सेल्सिअस असते. हिवाळ्यातील तापमान 0 सेल्सिअसपेक्षा कमी. पर्जन्याची वार्षिक सरासरी 300 ते 500 मिलीमीटर असते. त्यानंतर नैसर्गिक वनस्पती आहेत. सूचीपर्णी वने, झाडांची पाने अरुंद व टोकदार आणि फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. लाकूड मऊ व हलके असते, उदाहरणार्थ फर, पाईन, रेडवूड इत्यादी. त्यानंतर प्राणीजीवन, अंगावर दाट व मऊ केस असणारे प्राणी इथे आहेत, उदाहरणार्थ आर्मीन, बीवर, सिल्वर फॉक्स, अस्वले इत्यादी. त्यानंतर इथलं मानवी जीवन, इथे या प्रदेशामध्ये लोकसंख्या कमी आहे. शिकार व लाकूड तोड हे प्रमुख व्यवसाय इथे चालतात आणि इथे शेती फार कमी प्रमाणात केल्या जाते. त्यानंतर गवताळ प्रदेश, स्टेप्स व प्रेयरी. 30 ते 55 उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान खंडाच्या आतील भागात स्टेप्स, युरेशियामध्ये वेल्ड, दक्षिण आफ्रिकामध्ये पंपास, दक्षिण अमेरिका, प्रेयरी उत्तर अमेरिका आणि डाऊन्स ऑस्ट्रेलिया हे सर्व गवताळ प्रदेश आहेत वेगवेगळ्या खंडातले. इथलं हवामान कसं आहे तर उन्हाळ्यातील तापमान सुमारे 27 सेल्सिअस, हिवाळ्यातील तापमान 0 सेल्सिअसपेक्षा कमी. पाऊस सरासरी 400 ते 600 मिलीमीटर एवढा. बहुतेक पाऊस उन्हाळ्यात पडतो. त्यानंतर इथल्या नैसर्गिक वनस्पती, गवताची विस्तीर्ण कुरणे दिसतात. गवत कमी उंच व झुपक्यांनी वाढते. हिवाळ्यात इथलं गवत नष्ट होते, उदाहरणार्थ एल्डर, पॉप्लर यासारखी इथे झाडे आढळतात. प्राणी जीवन कसं आहे या प्रदेशातलं? हरणे, घोडे, कुत्रे, लांडगे, रानगवे, ससे, कांगारू, डिंगो इत्यादी प्राणी. आणि इथले पाळीव प्राणी आहेत शेळ्या, मेंढ्या, गाई, बैल, घोडे, गाढव इत्यादी. त्यानंतर मानवी जीवन कसं आहे या प्रदेशातील? या प्रदेशातील लोक पशुपालन हा व्यवसाय करतात. पूर्वी एका ठिकाणाहून दुसरीकडे भटकत असत आणि कातळ्याच्या तंबूत राहतात, त्याला युर्ट असे म्हणतात. किर्गिज लोक आता भटकत नाहीत व पक्क्या घरात राहतात. या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना किर्गिज म्हणतात आणि हे लोक गव्हाची शेती करतात. नंतरचा प्रदेश आहे उष्ण वाळवंटी प्रदेश. विषुववृत्तापासून 20 ते 30 अक्षवृत्तांच्या दरम्यान खंडांच्या पश्चिम भागात आढळतात. कोलोरॅडो उत्तर अमेरिकामध्ये, अटाकामा दक्षिण अमेरिकेत, थरचे वाळवंट आशियामध्ये, कलाहारी दक्षिण आफ्रिका. त्यानंतर हवामान इथलं कसं आहे? उन्हाळ्यात सरासरी तापमान 30 ते 45 सेल्सिअस, हिवाळ्यात 20 ते 25 सेल्सिअस असते. अतिउष्णता व अत्यल्प पर्जन्य म्हणजे इथे उष्णता जास्त आहे आणि पाऊस कमी आहे. रात्री खूप थंडी असते. त्यानंतर इथे नैसर्गिक वनस्पती कोणकोणत्या आहेत तर या भागामध्ये कमीत कमी पाणी असलेल्या व काटेरी वनस्पती, कारण हा उष्ण प्रदेश आहे म्हणून काटेरी वनस्पती जास्त आढळतात. जाड साल, अरुंद व मेनचट पाने. जमिनीतील ओलावा संपला की वनस्पती नष्ट होतात, उदाहरणार्थ निवडुंग, घायपात, खजूर इत्यादी. या भागामध्ये उंट हा प्राणी आहे. उंट अन्न पाण्याशिवाय अनेक दिवस राहतो.
जमिनीवर प्राण्यांची संख्या कमी, प्राणी दिवसा जमिनीखाली राहतात ऊन जास्त असल्यामुळे. उदाहरणार्थ साप, उंदीर, सरडे, विंचू. तसेच घोडे, बैल, गाढव, मेंढ्या यासारखे पाळीव प्राणीसुद्धा या प्रदेशात आपल्याला दिसून येतात. त्यानंतर मानवी जीवन कसं आहे. बदाऊन, बुशमेन यासारखे लोक या प्रदेशामध्ये राहतात. अनेक गरजा जनावरांपासून पूर्ण करतात. मरुद्याने व नद्यांच्या खोऱ्यामध्ये इथे शेती केली जाते. पुढचा नैसर्गिक प्रदेश आहे गवताळ प्रदेश, सुदान. विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5 अंश ते 20 अंश अक्षवृत्तांमध्ये सवाना, आफ्रिका खंडातील सवाना, क्वीन्सलँड ऑस्ट्रिया खंडातील, दक्षिण पार्कलँड आफ्रिका खंडातील, लॅनोज व कंपोज दक्षिण अमेरिकेतील आणि इतर गवताळ प्रदेश. इथलं हवामान कसं आहे तर उन्हाळ्यातील तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअस, हिवाळ्यातील तापमान 24 अंश सेल्सिअस, सुमारे 250 मिमी ते 1000 मिमी पाऊस पडतो. उन्हाळा उष्ण व दमट, हिवाळा उबदार व कोरडा असतो. त्यानंतर नैसर्गिक वनस्पती कोणकोणत्या आहेत. उंच व दाट गवत या भागात आढळते. गवत सुमारे 6 मीटर उंच, त्याला हत्ती गवत म्हणतात. तुरळक वृक्ष व झाडे शेंड्याकडे छत्रीसारख्या आकाराची असतात. उदाहरणार्थ बेल, बोर, गायपात, निवडुंग इत्यादी. त्यानंतर प्राणीजीवन. तृणजीवी प्राणी व मांसभक्षक प्राणी विपुल आहेत. प्राण्यांना निसर्गाने चप्पळ पाय दिले आहेत. अंगावर रंगीत पट्टे व ठिपके असतात. उदाहरणार्थ सिंह, चित्ता, तरस, लांडगा, जिराफ, झेब्रा, हत्ती, गेंडे, रानबैल, रेडे, कांगारू इत्यादी. मानवी जीवन कसं आहे. मातीच्या भिंती व गवताचे छप्पर असलेली साधी घरे या प्रदेशात दिसून येतात. घरांना खिडक्या नसतात. ठेंगण्या व गोलाकार झोपड्यात लोक राहतात, त्यांना क्रॉल म्हणतात. शिकार व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय येथे चालतात. उदाहरणार्थ झुलू, हौसा, मसाई इत्यादी जमाती येथे राहतात. त्यानंतर विषुववृत्तीय प्रदेश. विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, गिनी व कांगो किनारा, ॲमेझॉन नदीचे खोरे. हवामान कसं आहे. उन्हाळ्यातील तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस, सरासरी 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. उष्ण व दमट हवामान आहे, त्यामुळे झाडपाला कुजतो व हवा रोगट बनते. जास्त उष्णता आणि वर्षभर पाऊस पडतो. नैसर्गिक वनस्पती कोणकोणत्या. घनदाट सदाहरित वने इथे आहेत. वनस्पतीमध्ये भरपूर विविधता आहे. दलदलयुक्त प्रदेश आहे. कठीण लाकडाचे उंच वृक्ष आहेत. उदाहरणार्थ महोगनी, ग्रीनहार्ट, रोजवूड, एबनी यासारखे. प्राणीजीवन. प्राण्यांमध्ये विविधता आढळते. दलदलीच्या प्रदेशात सुसर, पानगुळा, ॲनाकोंडा यासारखे प्राणी आपल्याला दिसतात. झाडांवर राहणारे गोरिला, चिंपांझी, हॉर्नबिल इत्यादी. त्यानंतर मानवी जीवन. लोकवस्ती या भागात कमी आहे. लोकांचे जीवन निसर्गावर अवलंबून असते. आदिवासी जमातीचे लोक इथे राहतात. हे लोक घरे झाडावर बांधतात. उदाहरणार्थ पिग्मी, बोरो इंडियन, सेमॉग यासारख्या जमाती. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक प्रदेश विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत विशिष्ट अक्षवृत्तीय भागातच आपल्याला आढळतात. उष्ण तापमान व पाण्याची उपलब्धता यावरून या नैसर्गिक प्रदेशांचे स्थान व विस्तार निर्धारित होते. या प्रदेशांशिवाय स्थानिक परिस्थितीमुळे काही प्रदेश वेगळे दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने मोसमी, भूमध्य व पश्चिम युरोपीय प्रदेश या प्रदेशांचा समावेश होतो. पश्चिम युरोपीय व मोसमी हे विशिष्ट वाऱ्यांच्या प्रभावामुळे लक्षात येतात, तर भूमध्य सागरी प्रदेश हा तेथील पावसाळ्याच्या विशिष्ट कालावधीमुळे लक्षात येतो. येथे हिवाळ्यात पाऊस पडतो, म्हणूनच तो इतर प्रदेशांपेक्षा वेगळा दिसून येतो. या तक्त्यामध्ये आपल्याला मोसमी प्रदेश, भूमध्य सागरी प्रदेश आणि पश्चिम युरोपीय प्रदेश यांची माहिती दिलेली आहे. ते आता आपण पाहूया. मोसमी प्रदेश. स्थान आणि प्रदेश.
विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला 10° ते 30° अक्षवृत्ताच्या दरम्यान हा प्रदेश आढळतो. भारत, फिलिपाईन्स, वेस्ट इंडिज, उत्तर ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका, मध्य अमेरिका इत्यादी स्थान व प्रदेश. मोसमी प्रदेशातील हवामान कसं आहे? उन्हाळ्यातील तापमान 27 सेल्सिअस ते 32 सेल्सिअस, हिवाळ्यातील तापमान 15 सेल्सिअस ते 24 सेल्सिअस, पाऊस 250 ते 2500 मिलीमीटर. नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो. पावसाचे वितरण असमान व अनिश्चित असते. त्यानंतर इथे नैसर्गिक वनस्पती कोणत्या आढळतात? पानझडी व निम सदाहरित वने आहेत. पावसाच्या वितरणानुसार वनस्पती दिसून येतात. उदाहरणार्थ वड, पिंपळ, साग, शिसव, चंदन, खैर, सिंकोना, बांबू, बाबूळ, काटेरी झाडे, झुडपे व गवत. प्राणीजीवन वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, लांडगे, रानडुकरे, माकडे, मोर, कोकीळ इत्यादी. त्यानंतर पाळीव प्राणी गाई, म्हशी, शेळ्या, घोडे. मानवी जीवन कसं आहे? लहान लहान असंख्य किडी आहेत. अन्न व पोशाखात बरीच विविधता आहे. लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात आढळून येते. शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यानंतर भूमध्य सागरी प्रदेश 30° ते 40° अक्षवृत्तांच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात खंडाच्या पश्चिम भागात आढळतो. हा प्रदेश कोणकोणते देश येतात या प्रदेशामध्ये? पोर्तुगाल, स्पेन, अल्जेरिया, टर्की, कॅलिफोर्निया, मध्य चिली, नैऋत्य व आग्नेय ऑस्ट्रेलिया. इथलं हवामान कोरडे उन्हाळे व हिवाळी पाऊस. उन्हाळ्यात 21° ते 27° सेल्सिअस तापमान, हिवाळ्यात ते 10° ते 14° सेल्सिअस. पावसाची सरासरी 500 ते 1000 मिलीमीटर पाऊस हिवाळ्यात पडतो. त्यानंतर नैसर्गिक वनस्पती. इथल्या वनस्पतींची पाने जाड, लहान व मेंचट थर असलेली असतात. झाडांची साल फार जाड असते. उदाहरणार्थ ऑलिव्ह, ओक इत्यादी. कमी पावसाच्या भागात गवत उगवते. पर्वतीय भागात सूचीपर्णी वनस्पती आढळून येतात. त्यानंतर प्राणीजीवन. पशुपालनामुळे पाळीव प्राणी जास्त आहेत. उदाहरणार्थ शेळ्या, मेंढ्या, गाई, घोडे. मानवी जीवन. ग्रीक व रोमन संस्कृतीचा विकास झालेला आहे. शेती हा मूळ व्यवसाय आहे. फळे व फुलांची शेती जास्त प्रमाणात. गव्हाचे पदार्थ हे मुख्य अन्न. रंगीबेरंगी कपडे वापरतात इथले लोक. नंतर पश्चिम युरोपीय प्रदेश. खंडाच्या पश्चिम भागात 45° ते 65% उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान नॉर्वे, डेन्मार्क, आयर्लंड, ब्रिटिश कोलंबिया, दक्षिण चिली, न्यूझीलंड इत्यादी देश या भागात येतात. उन्हाळ्यातील तापमान सरासरी 20° सेल्सिअस, हिवाळ्यातील तापमान सरासरी 5° सेल्सिअस. पावसाचे सरासरी प्रमाण 500 मिलीमीटर ते 2500 मिलीमीटर असते. पश्चिमी वाऱ्यांच्या आवर्तापासून पाऊस मिळतो. या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो. हवामान सौम्य आहे. नैसर्गिक वनस्पती. वर्षभर इथे हिरवे गवत दिसून येते. झाडांची पाने हिवाळ्यात गळतात. सूचीपर्णी वृक्ष व कमी उंचीचे गवत. उदाहरणार्थ ओक, बीच, मेपल, पाईन, स्प्रूस इत्यादी. प्राणीजीवन. पशुपालनामुळे प्रामुख्याने पाळीव प्राणी खूप आहेत. अस्वले, लांडगे, कोल्हे यासारखे वन्य प्राणी आढळतात. मानवी जीवन. उत्साही व उद्योगी लोक इथे आहेत या प्रदेशात. दर्यावर्दी लोक जास्त आहेत. लोकरीचे कपडे इथले लोक वापरतात. इथे या प्रदेशामध्ये द्वितीय व तृतीय व्यवसाय वाढत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तक्त्यामध्ये आपल्याला एकूण 9 प्रदेशांशिवाय काही प्रदेश त्यांच्या विशिष्ट खंडीय स्थानामुळे वेगळे दिसून येतात. उदाहरणार्थ चिनी प्रदेश, सेंट लॉरेन्स प्रदेश इत्यादी. या सर्व प्रदेशांचे विस्तार आपण आकृती 6.1 मध्ये पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती 6.1 आहे. तर या आकृतीचा वापर करून इथे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना जैवविविधतेतील बदल उत्तरोत्तर कमी होत जातात. त्यामुळे साधनसंपत्तीच्या उपलब्धतेबाबत मर्यादा येतात. त्याचा परिणाम मानवी व्यवसायांवरही होतो.
मान्सून प्रदेशात शेती व शेतीपूरक व्यवसाय केले जातात. तसेच विषुववृत्तीय प्रदेशात वनांवर आधारित लाकूड, कटाई, डिंक, मध, रबर, लाग गोळा करणे यासारखे व्यवसाय चालतात. तैगा प्रदेशातील वनामध्ये मऊ लाकूड आढळते, त्यामुळे तेथे प्रामुख्याने लाकूडतोड हा व्यवसाय चालतो. तर टुंड्रा प्रदेशात फक्त शिकार व मासेमारी करावी लागते. गवताळ प्रदेशात विस्तीर्ण शेती केली जाते. वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशात पर्यावरण आणि उपलब्ध साधनसंपत्तीमध्ये खूप फरक असतो. साधनसंपत्तीचा वापर हा त्या प्रदेशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास व सांस्कृतिक जडणघडण यांचाही लोकजीवनावर प्रभाव पडतो. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवरील एकूण वाळवंटापैकी साधारण 25% वाळवंटे वाळूची असतात. उरलेली वाळवंटे माळ रानांसारखी कातळांनी, छोट्या छोट्या दगडांनी किंवा गोट्यांनी व्यापलेली असतात. काही वाळवंटामध्ये उंच डोंगर किंवा चित्रविचित्र आकारांच्या कातळांचे सुळके असतात. आपल्या देशातील लडाख किंवा अमेरिकेतील ॲरिझोना येथील वाळवंटे या प्रकारची आहेत. वाळवंटावरून वाहणारे वेगवान वारे तेथील वाळू उचलून त्यांच्या टेकड्या तयार करतात. यांनाच इंग्रजीत ड्यून्स म्हणतात. काही ड्यून्स 200 मीटर उंचीही गाठतात. या टेकड्या एका जागी स्थिर न राहता वाऱ्यामुळे हळूहळू सरकत राहतात. काही वेळेस या टेकड्यांखाली गावेही गाडली जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा पाठ संपलेला आहे. याचा स्वाध्याय तुम्हाला लिहून आणायचा आहे.